चला तर मग आज आपण कोजागिरी पौर्णिमेसाठी जो प्रसाद म्हणून आपण सर्वजण दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून पितो त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि एकदम कमी वेळेमध्ये खूप छान असं आपलं एकदम म्हणजे रबडीसारखं दूध तयार होतं। त्याच्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप आणि 2 चमचे इकडं गव्हाचं पीठ आहे ते छान खमंग भाजून घ्यायचं। त्या पिठाला एकदम मस्त असा सुगंध सुवास दरवळतो पीठ भाजल्यानंतर। आणि ते पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध आपण गार दूध जरी टाकलं तरी चालेल आणि गरम टाकलं तरी पण चालेल। गार टाकलं तर उलट छान म्हणजे पटकन ते गाठी जे असतात ते विरघळतात। इथं मी दूध गरम करायला ठेवलंच होतं दूध, त्याच्यातलंच थोडंसं घेऊन इथं सगळं जे गुठळ्या आहेत पिठाच्या जे तयार होतात ते एकदम आपल्याला स्मूथ असं त्याचं स्ट्रक्चर बनवून घ्यायचं आहे। आणि ते साईडला ठेवून देते मी इकडं आवडीप्रमाणे जितकं पाहिजे तितकी गोड कमी साखर टाकायचं। 1 लिटर दूध आहे म्हणून मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे। काजू बदाम पिस्ता त्याची अगोदर पूड केले, विलायची पूड, बडीशेपची पण पूडच। आणि इकडे मस्त आता दुधालाही छान उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये अगोदर साखर घालून घेते। साखर घातल्यानंतर दूध म्हणजे आटायलाही आणि दुधाची चव खूप छान लागते। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे काही ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत त्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करूनच टाका, म्हणजे दुधाला आणखीन जास्त चव येईल आणि दूध म्हणजे घट्ट पण लवकर होईल आणि आपल्या त्याच्याने वेळही वाचेल। आणि इकडं आता हे जे पीठ आहे गव्हाचं जे दुधामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकून घेते। आणि त्याच्यानंतर हे सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत ते ॲड करू आपण। आणि असं छान मस्त दूध इकडं तयार होतं। थोडंसं उकळवून घ्यायचं त्याला आणि 5 ते 10 मिनिट जरी उकळवलं ना तरी पण खूप छान एकदम घट्ट असं त्याला स्ट्रक्चर लगेच येतो। तासनतास आपल्याला आटवत बसायची गरज नाही। आणि कुठे कुठे याच्यामध्ये म्हणजे तांदळाची खीर पण बनवतात अशाच पद्धतीने, तांदूळ टाकून कोणी शेवयाची पण खीर बनवतं। आणि आपल्या इकडे जास्त तर हे असं दूधच बनवून इकडे प्रसाद तर तयार झालेला होता म्हणून आता छान अशी पूजा पण करून घ्यावी मस्तपैकी। म्हणून मला जशी जमेल तशी मी महालक्ष्मीची पूजा इथं केलेली आहे। आणि ज्या पद्धतीने म्हणजे मला जितके साहित्य भेटेल त्या साहित्यामध्ये मी केलेली आहे। साधी सिंपल अशी पूजा पण एकदम छान प्रसन्न वाटत होतं। पानाफुलाचीच रांगोळी मला म्हणजे अलीकडे जास्त तेच मी काढत आहे। आणि इकडे छान अशी प्रसन्न पूजा झाली, घरही खूप प्रसन्न वाटत होतं। त्यानंतर आता देवीसाठी नैवेद्य पण इकडं काढून घेते एका ह्याच्यामध्ये, अगोदर देवाला दाखवायचं आणि त्यानंतर मग चंद्राच्या प्रकाशामध्ये वरती टेरेसवर नेऊन ठेवते, म्हणजे छान मग 2-3 तास चंद्राच्या प्रकाशामध्ये हे दूध राहील। आणि चंद्राची जी चांगली एनर्जी म्हणतात जे चांगलं हे असतं ते या दुधामध्ये उतरेल। आणि त्याचं म्हणजे चंद्र पौर्णिमेला असं म्हणतात की साक्षात अमृतच त्या चंद्राच्या प्रकाशातून पडत असतं आणि ते दुधात पडलं आणि ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण केल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याचं म्हणजे पॉझिटिव्ह आपल्या एनर्जी आपल्याला मिळते, हेच त्यामागचं उद्देश असतं। आणि आता थोडं म्हणजे देवीसमोरही ठेवते आणि बाकीचं वरती प्रकाशामध्ये नेऊन ठेवते चंद्राच्या, म्हणजे छान 2 ते 3 तास तिथं आम्ही वरतीच ठेवलं होतं। आणि मस्त गप्पाही मारत बसलो होतो, 2-3 मैत्रिणी सोबत होत्या, त्यांनी ठेवलेलं होतं असं चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध। आणि पाहू शकता बघता बघता छान चंद्र असं आलेलं होतं। आणि खरं तर काल चंद्र सकाळी म्हणजे सायंकाळी 6 वाजल्यापासूनच होतं, पण सोसायटीमध्ये पण दूध आटवायचा कार्यक्रम चालू होता। इकडं खाली पाहू शकता किती मोठं पातेलं आहे, आमची सोसायटी पण तशी खूप मोठी आहे। असं छान मस्त म्हणजे जेंट्स लोकांनीच ते काम घेतलेलं होतं। आम्ही लेडीज मस्तपैकी म्हणजे घरातली पूजा वगैरे आवरायचं आमचं म्हणजे आपलं कामच असतं, म्हणून जेंट्स लोक तिथं बसले होते दूध हे करत बनवत। आणि आम्ही तोपर्यंत मस्त टेरेसवरती छान चंद्राच्या प्रकाशामध्ये गप्पा मारत बसलो होतो। खूप छान वाटत होतं। असे क्षण काही आपल्या आयुष्यात थोडेफारच येतात। आणि नंतर माझ्या मुलाचं चालू होतं की मम्मी बघ चंद्र आला, दूध म्हणजे प्रकाश पडत आहे का नाही त्याच्यामध्ये मला पाहायचं आहे, असं त्याची उत्सुकता चालूच होती। कुठून व्यवस्थित चंद्राचा प्रकाश पडेल दुधामध्ये हेच त्याचं चालू होतं। आणि पाहू शकता किती छान चंद्राचा प्रकाश असं एकदम पूर्ण पृथ्वीवरती किती छान वाटत आहे, असं वाटत आहे जणू काही वेगळंच म्हणजे स्वर्गच दिसत होतं तिथं। आणि छान मस्त असं प्रसन्न दिवस गेला, दिवसही छान गेला आणि रात्रही मस्त तिथेच 12 वाजले होते। मग आम्ही खालचाही प्रसाद घेऊन आलो। चंद्राचा जसा छान प्रकाश आपल्या म्हणजे
पृथ्वीवर पडत आहे तसंच आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्येही असाच प्रकाशमय असावा. पण वातावरण इतकं वेगळं झालेलं आहे की रात्री छान असा चांदोमामा प्रकाशमय होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच पाऊस येतो. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.